नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जुनी डोंबिवलीमधील जाणता राजा प्रतिष्ठानने साकारलेला रायगड किल्ला. जाणता राजा गेले 16 वर्ष असे भव्य दिव्य किल्ले साकारत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपत आहे. तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना, नवीन ठिकाण. तर आपण आज बदलापूरवरून खास डोंबिवलीमध्ये आलेत आणि माझ्या मागे बघत असाल तर जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे दुर्गेश्वर रायगडची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या मंडळाने केलाय. पण हा किल्ला बनवण्यासाठी किती दिवस लागले, या किल्ल्याची माहिती काय, या किल्ल्यामागचा इतिहास काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि नक्की हा किल्ला बनवायला किती दिवस लागले हे देखील जाणून घेणार आहोत. तर आपण आता या किल्ल्याची सफर करणार आहोत आणि किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला. तर सर्वप्रथम आपला माणूस VM या युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर दादा, माझा पहिला प्रश्न असेल की किल्ले बनवण्याची जी संकल्पना आहे याला किती वर्ष लागली, आपल्या मंडळाला किती वर्ष झालेली आहेत? या मंडळाला जाणता राजा युवा प्रतिष्ठान डोंबिवली पश्चिम गावदेवी मंदिरासमोर हे जाणता राजा युवा प्रतिष्ठान हे मंडळ आहे. आणि हे मंडळ मागच्या 16 वर्षापासून या कलाकृतीमध्ये, या प्रदर्शनामध्ये कार्यरत आहे. नळदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, अजिंक्यतारा, परत पावनखिंड, मसई पठार, विशालगड आणि पन्हाळा आणि तसंच यावर्षी रायगड, अशा आम्ही प्रतिकृती मागच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बनवत आलेले आहोत. ओके. तर माझा पहिला प्रश्न असेल की नक्की हा किल्ला बनवायला किती दिवस लागले, या किल्ल्यामागची मेहनत काय आणि या किल्ल्याची माहिती काय, हे मला सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल. हा किल्ला दसऱ्याला भूमिपूजन करून मागच्या 28 तारखेला म्हणजे 28 ऑक्टोबरला या किल्ल्याच्या बांधणीची मोहीम सुरुवात झाली. आणि 28 ते 8 ह्या किरकोळ 10 ते 12 दिवसांमध्ये ह्या किल्ल्याची पूर्ण प्रतिकृती आपण साकार केलेली आहे. आणि त्यासाठी ह्या प्रतिष्ठानामध्ये मोठी व छोटी सगळे बालकलाकार व मोठे तरुण मंडळी मिळून एक 20 ते 25 जण आहोत, जी रोज संध्याकाळी सगळे जॉबला जातात, मुलं शाळेत जातात, जे संध्याकाळी 8 ते 9 वाजता येऊन जेवून मग जेव्हा खाली उतरतात तेव्हा रात्रभर ह्या किल्ल्याचं काम चालतं. आणि त्यावेळी हा किल्ला 10 ते 12 दिवसामध्ये साकारला गेला. तर खूप चांगल्या पद्धतीने सांगताय. म्हणजे खरंच खूप कठीण गोष्ट आहे की 10 ते 12 दिवसात एवढा 6.5 फुटांपेक्षा पण जास्त मोठ्या किल्ल्याची प्रतिकृती साकारली. तर आपला माणूस युट्यूब चॅनल कडून तुमचे पुढील वाटचालीसाठी आत्ताच मी शुभेच्छा देतो. तर माझा पहिला प्रश्न असेल, नेमका रायगडचा इतिहास काय? नेमका रायगडाचा इतिहास असा की रायरीचा डोंगर म्हणून या डोंगराला ओळखलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेचे त्यांचे आर्किटेक्ट, त्यांच्या खात्रीदार माणूस म्हणजेच हिरोजी इंदुलकर यांना सांगितलं होतं की या रायरीच्या डोंगराला मला किल्ल्याचं स्वरूप हवंय. आणि त्याच वेळी हिरोजी इंदुलकरांना जेव्हा राजांनी हे सांगितलं, हिरोजी इंदुलकर म्हणाले, राजे तुम्ही जेव्हा परत या रायरीच्या डोंगरावरती याल तेव्हा तो रायगड स्वरूपात तुम्हाला दिसेल. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना जेवढी आर्थिक मदत देता आली त्यांनी ती दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना तो रायरीचा डोंगर सुपूर्द केला. झालं असं की एवढा अवाढव्य आणि भव्य किल्ला बांधताना हिरोजी इंदुलकरांना काही आर्थिक अडचणी आल्या सुद्धा, पण छत्रपतींकडे न जाता ते आपल्या गावी गेले, स्वतःची घर, वाडी, शेती सगळं विकलं आणि ते पैसे त्यांनी या रायगडाच्या बांधकामासाठी वापरले. आणि त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल या गडावरती ठेवलं तेव्हा ह्या रायगडाची, ह्या दुर्गेश्वर रायगडाची भव्यता बघून महाराजांना वाटलं की अरे हा माझा मावळा किल्ला बनवतो काय आणि माझ्याकडे काय मागत सुद्धा नाही. त्यावेळी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना सांगितलं की हिरोजी इंदुलकर, तुम्हाला मी 4 गावाची वतनदारी देतो, सोनं, अडका, नाणं सगळं देतो, पण तुम्ही मला सांगा ह्या किल्ल्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय हवंय. हिरोजी इंदुलकर महाराजांना म्हटले, महाराज हा किल्ला मी तुमच्या चरणी समर्पित करतो आणि जेव्हा माझी अचूक वेळ येईल त्यावेळी मी तुम्हाला मला जे हवंय ते मागेन. बरोबर. तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की इकडे तुम्ही बघत असाल तर सेवेचे तत्पर हिरोजी इंदुलकर, गंगासागर नावाचं एक तळ भेटतं ज्याचा इतिहासामध्ये खूप मोठा उल्लेख आहे. आणि त्याचा उल्लेख असा आहे की गागाभटांनी गंगा, यमुना आणि नर्मदा या नद्यांचं पाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी घेऊन आले होते. आणि ते पाणी जेव्हा राज्याभिषेकासाठी वापरण्यात आलं, उर्वरित पाणी त्यांनी या
या किल्ल्याच्या गंगासागर तलावामध्ये ओतलं होतं आणि त्याच वेळी कविता अशी झाली की गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले राज्याभिषेकासाठी पाणी, जल हे झाले तीर्थाचे घर, म्हणून न्यावं त्याचे गंगासागर. त्याच्यावरून गंगासागर तलाव हे त्याचं नाव पडलं. त्याच्याच बाजूला आपण बघू शकतो एक हत्ती तलाव आहे. आपण जेव्हा इकडनं महाड तालुक्यातून पाचाड गावातून जेव्हा आपण तिकडनं वर जातो, ही पायवाट ही आधुनिक पायवाट आहे, कारण राजमार्ग जो होता तो आता काही झाडांमुळे गुडूप झालेला आहे आणि त्या राजमार्गावर आपण जाऊ सुद्धा नाही शकत. म्हणून मग आपण ह्या पायवाटेने जेव्हा वर जातो, पहिला आपल्याला लागतो तो महादरवाजा. महादरवाजावरनं आपण वर गेलो की आपल्याला लागतो हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव. त्याच्या शेजारी लागतं ते शिरकाई देवीचं मंदिर आणि मग आपण तिकडनं वर गेलो की आपल्याला लागतं ते नगारखाना. नगारखान्याच्या मागे राजमहाल आणि राणी महाल आणि ह्या बाजूला आलो की आपल्याला लागतं. तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वांना माहित असेल, तुम्हाला देखील माहित असेल की जेव्हा हत्ती तलावामध्ये हत्ती आणले गेले तेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारलेला महाराजांना की एवढे मोठे बलाढ्य हत्ती तुम्ही ह्या किल्ल्यावर कसे आणले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? झालं असं होतं की राज्याभिषेका दिवशी म्हणजे 6 जून 1674 रोजी जेव्हा हेनरी ऑक्झिंग्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी किल्ल्यावरती आला होता आणि त्यावेळी त्यांनी बलाढ्य हत्ती बघितले. त्यावेळी त्याला प्रश्न पडला की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जेव्हा फक्त घोडे आणि मराठे हे दोनच जाऊ शकतात, एवढा बलाढ्य हत्ती आणला कुठून असेल? त्यावेळी महाराजांनी त्याला असं स्पष्टीकरण दिलं की हे कर्नाटकी हत्ती जेव्हा लहान पिल्ल होती तेव्हाच पालखीतून रायगडावरती आणले गेले. ह्याच रायगडावरती त्यांचं पालन पोषण झालं, त्यांना मोठं करण्यात आलं आणि त्यांच्या भाग्य थोर इतकं की महाराजांच्या शिवराज्याभिषेका दिवशी त्याच हत्तींना सोनं नाणं अडकं मोती लावून सजवलं गेलं आणि महाराजांची मिरवणूक त्याच हत्तीवरनं काढली गेली होती. ते खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मी अजून एक माहिती ऍड करतो की दादांनी गंगासागरचा उल्लेख केला. तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचे जेव्हा जाण्याची वेळ होती त्याआधी सर्वांना माहीत असेल की त्यांच्यावर विषप्रयोग देखील झालेले, पण त्या विषप्रयोगाचा इम्पॅक्ट जास्त का झाला तर महाराज गंगासागरमध्येच तपाला बसले होते, त्याच्यामुळे तो विषप्रयोग जास्त प्रमाणात झाला. ही एक माहिती मी तुम्हाला सांगतो कारण भरपूर प्रेक्षकांना माहीत नसेल किंवा शिवपाईकांना माहीत नसेल की नक्की ही काय माहिती आहे. तर इम्पॅक्ट त्याच्यामुळे झाला की तपाला बसले आणि तपाचा इम्पॅक्ट त्याच्यामुळे ज्वर त्यांना झाला आणि त्याच्यामुळे तो विष प्रयोग सक्सेसफुल झाला. ठीक आहे, आता आपण पुढच्या माहितीकडे वळू. तर आता आपण राज्याभिषेक सोहळा कसा झाला, कारण ह्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. तर त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत दादा. तर ह्या राज्याभिषेक सोहळ्याबद्दल आपल्याला माहिती द्या की कशा प्रकारे राज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेकाचा इतिहास काय. रायगड हा किल्ला महाराजांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजे जेव्हा छत्रपती झाले त्या किल्ल्याचा साक्षीदार, त्या सोहळ्याचा साक्षीदार म्हणून हा किल्ला ओळखला जातो. की राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी महाराजांनी 11 दिवसाचा उपवास केला होता, तो व्रत केला होता आणि तो व्रत असा होता की आपला राजा एकच वस्त्र घालून सगळीकडे मिरवणार, आपला राजा एकाच वेळेचा अन्न खाणार आणि आपला राजा एकाच वस्त्रावरती झोपणार. का? कारण त्याला माहित होतं की माझी रयत आहे, माझी जनता आहे, माझे शेतकरी बांधव आहे, त्याला एका वेळेचं खाल्ल्यावरती त्याचं काही झालं कसं वाटत असेल, एका वस्त्रावर झोपल्यावरती त्याची झोप कशी लागत असेल आणि एकच वस्त्र घालून मिरवल्यावरती त्याच्या जो मनात अभिमान असेल की मी माझ्या राजाच्या स्वराज्यात मी स्वतःला मिरवतोय, ते त्यांना समजून घ्यायचं होतं. ते झालं 12व्या दिवशी हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांची मुंज करण्यात आली आणि 13व्या दिवशी आला तो दिवस म्हणजे 6 जून 1674. पहाटे 3:30 वाजता राजे उठले, अभ्यंग स्नान झालं आणि राजे नगारखान्याकडे आले. नगारखान्याकडे आता आल्याच तिकडे जसं मी आधी सांगितलं कर्नाटकी हत्ती महाराजांसाठी सजवून उभा केला होता. भव्य दिव्य ती मिरवणूक होती कारण आपल्या राजांचा राज्याभिषेक होता होतो आणि त्यावेळी त्यांना त्या हत्तीवर बसून त्यांची मिरवणूक घेण्यात आली. ती मिरवणूक नगारखाना ते होळीचा माय तिथपर्यंत ती मिरवणूक आली. होळीच्या मायावर महाराजांसाठी एक सुंदर असा त्यांचा जो घोडा होता तो सजवण्यात आला होता. महाराज घोड्यावर स्वार झाले, ढोल नगाडे वाजत बाजारपेठ करत ती मिरवणूक पोचली ती जगदीश्वराच्या मंदिराकडे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की जगदीश्वर मंदिर, शिवा कैलास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं हे खूप अतूट होतं. महाराज त्यांचे खूप मोठे भक्त होते आणि त्याचसाठी महाराज आले जगदीश्वराच्या मंदिराकडे. आता ती वेळ आली जेव्हा हिरोजी इंदुलकरांना जाणवलं की आता मला माझ्या राजाकडे ह्या किल्ल्यासाठी
एक मोबदला, छोटासा मोबदला मला माझ्या राजासाठी मागायचा, राजाकडे मागायचा आहे. आणि त्याच वेळी झालं असं, राजे पहिल्या पायरीवर पाय ठेवणार तेवढ्यात हिरोजी इंदुरकरांनी महाराजांना थांबवलं. राजा माफी असावी तुम्हाला थांबवल्याबद्दल, पण हा मावळा तुमच्याकडे आता ती गोष्ट मागत आहे जी तुम्ही मला सांगत होतात की तू या किल्ल्याच्या मोबदल्यात माझ्याकडनं तुम्हाला काय हवंय. त्यावेळी जे हिरोजी इंदुरकरांनी सांगितलं ते सोनं नाणं अडका जहागिरी बरंच वतनदारी बऱ्याच गोष्टी मागू शकले असते, पण तो मावळा राजांना त्यावेळी म्हणतो की राजा, तुम्ही जगदीश्वराचे खूप मोठे भक्त आहात आणि तुमच्या पायाची पायधूळ ज्या पहिल्या पायरीवर रोज कैलासाचं दर्शन घेताना पडेल त्या पायरीवरती आमचा एक शिलालेख लावायची आम्हाला आज्ञा द्यावी. अख्खा रायगड त्यांनी उभा केला होता मातीतून. त्यांना स्वतःचं नाव लावायला कुठेही परमिशन घेण्याची गरज नव्हती राजांची, पण तो राजा महाराजांसमोर इतका आदर होता त्यांना महाराजांच्या प्रती की त्यांनी सांगितलं की हा शिलालेख लावण्याची मला एक परवानगी द्यावी. आणि तो शिलालेख असा होता, सेवेची ताई तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि तोच शिलालेख आपण आता सुद्धा जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती आपण तो शिलालेख वाचतो. आणि त्या शिलालेखाचा इतिहास हा असा आहे, शिवराज्याभिषेकाच्या दिवशी हा शिलालेख त्या शिवराज्याभिषेकाचा सुद्धा साक्षीदार आहे. तिकडनं आपण पुढे आलो की आपण महाराजांनी तिकडे दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन महाराजांची मिरवणूक परत नगरखान्याकडे गेली. 55 फूट उंच नगरखाना त्यावेळी भव्य दिव्य फुलांनी सजवला होता. ढोल नगाडे नगरखान्यावर वाजत होते. आणि त्यावेळी जेव्हा महाराज नगरखान्याकडे आले, नगरखान्याकडे आल्यावर जेव्हा महाराजांनी 32 मन सिंहासन सोन्याचं बघितलं त्यावेळी महाराजांचे डोळे भरून आले. महाराजांची नजर जिजाऊ मातेंकडे गेली आणि महाराज त्यावेळी मातेंना म्हणाले असतील की मासाहेब, ह्या सिंहासनाची मी पहिली पायरी चढतो ती आपल्या रयतेसाठी, आपल्या स्वराज्यासाठी. मासाहेब, मी ह्या सिंहासनाची, या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनाची दुसरी पायरी चढतो ती म्हणजे गड आला पण सिंह गेला असे म्हणणाऱ्या तानाजी मालुसऱ्यांसाठी. आणि तिसरी पायरी मी चढतो, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे अशा म्हणणाऱ्या बाजीप्रभू देशपांड्यांसाठी. आणि त्याच वेळी महाराज या 32 मनीच्या सुवर्ण सिंहासनावरती आरूढ झाले. सिंहासनाला पाय न लावता महाराज त्या सिंहासनावर बसले, कारण त्यांना माहित होतं या सिंहासनाचा आदर किती मोठा आहे ते. आणि जेव्हा महाराज त्या सिंहासनावर 32 मन म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात सांगायला गेलं तर 1 मन म्हणजे 40 किलो, म्हणजे त्यावेळी 1280 किलोचं ते सुवर्ण सिंहासन त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी बनवण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारे हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा 6 जून 1674 रोजी यशस्वीपणे पार पडला. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती दिलेली आहे. मी अजून एक तुम्हाला सर्वांना विनंती करतो की दादांनी सांगितलं की शिलालेख आहे हिरोजी इंदुरकरांचा, तर तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर जाल तेव्हा प्रथम तुम्ही त्याला स्पर्श करा आणि त्याच्यानंतरच पुढे जावा, जेणेकरून तिथे महाराजांचे पाय लागले होते आणि त्याचा स्पर्श देखील आपल्याला अनुभवता येईल. त्यासाठी तुम्ही हे करा असं मी सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या शिवभक्तांना आवाहन करतो. जशी तुम्ही आता ही विनंती केली तशी मी पण एक विनंती करू इच्छितो. ती विनंती अशी आहे की आपण बघतो सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम आता खूप प्रज्वलित झालंय, खूप ती गोष्ट प्रगल्भ झाली. आणि त्याच्यामुळे झालंय असं की कुठल्या जागी जाऊन काय करावं हे लोकांना माहीत असतं, पण काही लोक त्यामधून अज्ञात असतात. त्यामुळे आम्ही शिवभक्त, आपण हे शिवप्रेमी ज्यांना हे माहिती आहे त्यात आपण त्या सागरामध्ये आपण थोडी भर टाकू शकतो. आणि ती भर अशी की आपण इथे बघू शकतो की जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला महाराजांची समाधी आहे. आणि ही समाधी हे शोकेचं ठिकाण असून ती हर्ष उल्हासाचं ठिकाण नाही. त्यासाठी आपण जेव्हा तिकडे जातो तेव्हा टाचणी पडेल इतका शांतता तिथे असली पाहिजे. आणि तिकडे जाऊन सेल्फी फोटो न काढता छत्रपती शिवाजी महाराजांचा मनोमनी तुम्ही जागर करा, मनोमनी तुम्ही त्यांची आठवण घ्या आणि त्यांचा आदर करून त्या समाधीचं दर्शन घेऊन तुम्ही बाकी किल्ला फिरायला तुम्ही निघू शकता. फक्त सांगायची गोष्ट एवढीच की तिथे घोषणा देणं उचित नसावं, परत तिथे फोटो काढणं सुद्धा उचित नसावं, कारण ती आपल्या महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची बांधलेली एक समाधी आहे. खूप चांगला संदेश दिलाय दादांनी की आपण त्या स्थानाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि नंतर आपला इतिहास जाणून घेणार पाहिजे, कारण इतिहासासोबत देखील ह्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळतोय तर नक्कीच आपण काही ना काहीतरी आपण खारीचा वाटा त्याच्यामध्ये देऊ शकतो. चल, तर खूप चांगल्या पद्धतीने दादा आपल्याला माहिती देत आहेत. तर
आता आपण ह्या व्हिडिओच्या शेवटकडे जातोय, ह्या माहिती शेवटकडे वळतोय. तर दादा, महाराजांची तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे महाराजांची इथे समाधी आहे, तर काय सांगाल किंवा त्याबद्दल काय माहिती द्याल? सांगायचं तात्पर्य असं की हा एकच किल्ला महाराष्ट्रात असा आहे की ज्यांनी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा अनुभवला आणि महाराजांचा शेवटचा श्वास सुद्धा याच किल्ल्यावरती झाला. झालं असं की राजाराम महाराजांचं जेव्हा लग्न झालं 25 मार्च 1680 रोजी, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तापाची बाधा झाली. महाराजांनी अंथरूण धरलं आणि उगवला तो दिवस आपल्या सर्वच मराठ्यांसाठी काळा दिवस, म्हणजेच 3 एप्रिल 1680. त्या दिवशी झालं असं की सकाळी सकाळी महाराज जेव्हा राजवाड्यामध्ये होते त्यावेळी त्यांनी त्यांचे सर्व अष्टप्रधान मंडळ व त्यांचे सवंगड्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि महाराजांनी सांगितलं की आमची ती आता वेळ झाली, आता आम्ही चाललो. सवंगडी विचारत, महाराज कुठे? आम्ही चाललो कैलासाकडे. अहो, सह्याद्रीचा राणा कैलासाच्या राणाला भेटायला जाणार होता, हे आपला सह्याद्रीचा राणा समोरनं सांगत होता. सगळे हे ऐकून खूप हतबल झाले, खूप हताश झाले. पण रयतेने प्रश्न केला की महाराज स्वराज्याचं काय? महाराज म्हणाले, स्वराज्य आहे ना, माझ्या बाप्यांचा शौर्याचा कदर आणि माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरचा पदर टिकावा म्हणूनच आम्ही हे स्वराज्य उभं केलं होतं ना. त्याची पूर्तता झाली. शंभूबाई आहेत, राजाराम महाराज आहेत, ते ह्याच्याकडे बघतील. महासाहेब जिजाऊ सुद्धा आहे. त्यावेळी महासाहेब जिजाऊंचा त्यांनी उल्लेख ह्यासाठी केला कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या गादीवरती झोपून होते, जेव्हा त्यांच्या अंगात ताप होता, त्यावेळी झालं असं की सर्व मावळे व सर्व अष्टप्रधान मंडळ त्यावेळी अश्रू गायत त्यांच्यासमोर उभं होतं आणि महाराजांनी सांगितलं, आता तुम्ही जा, आता तुम्ही जावा, आता माझी जायची वेळ झाली, आता तुम्ही जावा. असं करत 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 महाराजांनी सर्वांना त्या राजवाड्याच्या बाहेर नेलं आणि राजवाड्याच्या बाहेर जात प्रत्येक माणूस महाराजांकडे बघत होता आणि महाराज त्यांना स्मित हास्य देत जगदंब जगदंबचे नामस्मरण करत त्या ह्याच्यावरती झोपले होते. आणि त्यानंतर झालं असं की काही वेळानंतर काही अष्टप्रधान मंडळातले मंत्री आतमध्ये आले. महाराजांकडे झुकतात काय, महाराजांना मुजरा करतात काय? राजा मुजरा स्वीकारावा, राजा मुजरा स्वीकारावा, पण राजांचा देह तिथे निश्चिंत पडलेला. आणि त्याच वेळी जेव्हा राजांचा देह निश्चिंत पडला असेल त्याच आधीचे काही क्षण काही असे झाले असतील की राजांनी त्या कैलासाला आवाज दिला असेल की हे शिवा, दार उघड रे, मी येतोय, माझ्या स्वागताची तयारी तर करशील ना. त्यांनी मासाहेब जिजाऊंना सुद्धा आवाज दिला असेल की मासाहेब, तुम्ही दिलेल्या स्वराज्याची जबाबदारी मी शेवटच्या श्वासापर्यंत चोख पार पाडली, आता तुम्ही माझ्या स्वागताची तयारी करा, मी तुम्हाला भेटायला येतोय. त्यानंतर त्यांनी सईबाईंना हाक दिली असेल की ए सई, तू तुझा शंभूबाई माझ्या पदरात देऊन गेलीस, पण त्याचं पालन पोषण मला होईल तितकं मी केलंय. मी स्वराज्य सुद्धा सांभाळलंय आणि शंभूबायाला सुद्धा सांभाळलंय. ए सई, तुझा स्वामी तुझ्याकडे येतोय, तू आरती घेऊन माझी आरती करशील ना. आणि हेच महाराजांचे शेवटचे स्वर असतील. आणि महाराजांनी त्यावेळी रायगडावरती तो श्वास सोडला. जर तुमची इच्छाशक्ती आणि जर तुमचं शिवप्रेम असेल ना, आणि जर तुम्ही खरंच मनापासून रायगडावरती गेलात, तर आत्ता सुद्धा त्या रायगडाच्या राजवाड्याच्या मध्यभागी तुम्हाला रामदास स्वामींनी शिवराज्याभिषेकावेळी दिलेल्या पलंगावर महाराज चिरशांत झोपलेले आज सुद्धा दिसतील. आणि त्यामुळे रायगडाबद्दल असं म्हटलं जातं की रायगडावर आपण आता खड्डे बघतो. अहो, ते खड्डे कसले आहेत माहिती आहे का? ते खड्डे आहेत त्या प्रत्येक शिवप्रेमी भक्त जो त्या खड्ड्यांमधली माती खणून पोटलीत भरून आपल्या घरी घेऊन जातो आणि ती आपल्या देवाऱ्यात भस्म म्हणून पुसतो. रायगड हा त्यासाठी ओळखला जातो कारण राजांनी ह्या किल्ल्यावरती आपला शेवटचा श्वास घेतलेला. म्हणून रायगडाचे दगड, रायगडाची माती व रायगडाचा कणन कण, त्याला जरी तुम्ही कान लावून विचारलत ना की माझा राजा कसा होता,
तर ते कण सुद्धा सांगतील की आपला राजा स्वराज्याचा राजा होता. हे राज्य राजाचं नसून राजे स्वतः म्हणायचे की हे रयतेचं राज्य आहे. हे माझ्यासाठी या स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचं हे राज्य आहे. आणि त्यामुळे रायगडाची सर्व 350 किल्ल्यांमध्ये खूप मोठी ख्याती आहे. आपल्या महाराष्ट्राची दुसरी राजधानी सुद्धा आहे. त्याचं एक प्रामुख्याने कारण असं की रायगडाला सर्व बाजूने पर्वतरांगा वेढून आहेत, वेढलेले पण कोणतीच पर्वतरांग रायगडाला कनेक्टेड नाहीये, कोणतीच रांग रायगडाला जोडलेली नाहीये. त्यामुळे रायगडावर दुश्मनांचं येणं खूप कठीण. होतं. त्यामुळे रायगड ही दुसरी राजधानी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे सर्वात सुरक्षित स्वराज्याची राजधानी असेल तर ती रायगड आहे. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि शिवभक्तांना काय सांगाल? जाता जाता प्रेक्षकांना व शिवभक्तांना आम्ही हेच सांगू की इतिहास आणि रायगड ही बघण्याची जागा नसून ही जगण्याची जागा आहे. म्हणून भले 2000 पायऱ्या असतील, पण एकदा रायगडाला तुम्ही नक्की भेट द्या. आणि दिवाळीबद्दल आणि किल्ल्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर आपला इतिहास, आपली माणसं ही आपणच जपायची असतात. आणि आपला इतिहास ह्या पाश्चात्य संस्कृतीमुळे कुठेतरी पिछाडीवर परत चाललाय. त्याच्यासाठी आपण त्या इतिहासाला प्रज्वलित करणं खूप गरजेचं आहे. आम्ही सुद्धा 16 वर्षाआधी हा प्रण घेतला होता की दिवाळीत किल्ले बनवायचे. दगड माती लावली, त्याच्यावर एक गोणी टाकली, महाराजांची मूर्ती बसवली, त्या किल्ल्यापासून ते या किल्ल्यापर्यंत. आणि ही संकल्पना अशी होती की तुमच्या माझ्या घरात वयोवृद्ध माणसं आहेत, लहान थोर मुलं आहेत, ज्यांना काही कारणास्तव रायगडावर नाही जाता येत. त्यामुळे ह्या अवाढव्य प्रतिकृतीचं कारण असं होतं की इथे ह्या 5 पायऱ्या चढून जो या बाल्कनीत उभा राहील ना, जेव्हा त्याची या किल्ल्यावरती नजर पडेल तेव्हा त्याला भास जरी झाला ना की मी रायगडावरती आलो, आमचे प्रयत्न सफल झाले. तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलंय आणि मार्गदर्शन देखील केलंय. तर नक्कीच तुम्ही डोंबिवलीतील ह्या किल्ल्याला भेट द्यावी. खूप मोठा किल्ला आहे आणि प्रशस्त असा किल्ला आणि उत्तम प्रकारे माहिती देखील या किल्ल्याची दिली जाते. तर नक्की पुन्हा एकदा मी सांगतो या किल्ल्याला भेट द्या. तर असेच नवनवीन विषय, नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस यूट्यूब चॅनल. त्याला जास्तीत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्यासोबत सर्वांनी एकच जयघोष करायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद.